गणेश नाईकांनी पुन्हा स्वगृही परत यावं, भाजपमध्ये राहून त्यांना लढाई लढता येणार नाही असा सल्ला खासदार संजय राऊतांनी गणेश नाईकांना दिला। महायुतीमधले नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद उफाळून आल्यानंतर राऊतांनी हा सल्ला दिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतील। AI इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत द्विपक्षीय शिखर परिषद देखील होणार आहे। या भेटीदरम्यान भारत फ्रान्स रणनीतिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सरकारकडे 700 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली। शहरी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रकल्पासाठी निधीचा वापर होणार आहे। यामुळे पुणे शहर आणि ग्रामीण भागातल्या विकास कामांना वेग येणार आहे। भिवंडीत महापौर पदावरून 2 गटात विभागलेले भाजपचे नगरसेवक पुन्हा एकत्र आले। भाजपचे सर्व नगरसेवक मतभेद विसरून बैठकीत एकत्र आले। उद्या त्यांची महापौर पदासाठी जुळवाजुळव कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सर्वजण एकत्र होतो आज आणि उद्याही एकत्र राहणार असं आमदार महेश चौगुले यांनी म्हटलं आहे। जळगाव महापालिकेतील विशेष सभेत महापौर दीपमाला काळे यांच्याकडनं स्थायी समिती सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली। स्थायी समिती सदस्यांमध्ये भाजपचे 10, शिवसेनेचे 5 तर शिवसेना युतीचा 1 अशा 16 सदस्यांचा समावेश आहे। वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतींचा 5 वर्षांचा कार्यकाळ 15 फेब्रुवारीला संपलाय। कार्यकाळ संपल्याच्या नंतर ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश शासनाने दिले होते। मात्र या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर सुनावणी करत उच्च न्यायालयानं प्रशासक नियुक्तीला 17 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। यांचे हे मनपूर्वक स्वागत करतो। आणि आता मी मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौरांनी आपल्या दालनामध्ये लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरनं सध्या गदारोळ माजला। यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली। हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर लावतात। इतकी भयानक परिस्थिती तरीही हिंदू जागाच होत नाही असं शरद पोंक्षेंनी म्हटलं। दालनाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार असं वक्तव्य मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी केलं। टिपूचा फोटो लावणं चुकीचं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। टिपू सुलतानच्या उदात्तीकरणावरून आता राजकारण तापलंय। भाजपकडनं राजकीय फायद्यासाठी टिपूचा गौरव केला जातो असा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातनं करण्यात आला। भाजपला लक्ष करत असतानाच सामनामधून टिपू प्रेमी मुस्लिमांना देखील कानपिचक्या देण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना चुकीची आहे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं। शिवरायांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं होतं असं म्हणत राऊतांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उत्तर दिलेलं आहे। अकोला महापालिकेच्या पहिल्या सभेत गोंधळ झालेला आहे। महापालिकेत पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती। या सभेत शहरातील 4 झोनच्या रचनेचा विषय मांडण्यात आल्यानंतर वातावरण तापलं। काही प्रभाग रचनांची रचना चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह शिवसेना युबीटीच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रभारी आयुक्त म्हणून मेट्रोचे महासंचालक यांच्याकडे पदभार देण्यात आला। निवडणूक होऊन महापालिकेमध्ये सभागृह अस्तित्वात आलेलं आहे, तरीही अद्याप महापालिका पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी होती। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर केला जाणार आहे। 4 वर्षांनंतर लोकप्रतिनिधी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा करणार आहे। त्यामुळे शहराला नवीन प्रकल्प काय मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या सभागृहाची विशेष सभा आज होणार आहे। या सभेत विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या नावाची घोषणा होणार आहे, तर वैधानिक समित्यांच्या सदस्यत्व पदासाठी प्राप्त झालेल्या सदस्यांची नामांकनं दाखल करून घेतली जाणार। संभाजीनगर प्रशासन अर्थसंकल्प सादर करणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पाकडे नवनिर्वाचित नगरसेवकांसह संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं आहे। यंदाही 1200 कोटींची तूट जाणवणार हे निश्चित असल्यानं या तुटीमुळे 70% विकास कामं कागदावरच राहण्याची शक्यता आहे। देशात कंपन्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्रानं अव्वल स्थान पटकावलंय। 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यात एकूण 2.5 लाख कंपन्या नोंदणीकृत आहेत। देशभरात नोंद झालेल्या 15 लाख कंपन्यांपैकी सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात आहेत। दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे।
राज्य रस्ते विकास महामंडळानं विशेष 7 सदस्यीय समिती स्थापन केली. महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील आणि सुखकर प्रवास कसा करता येईल याचा समिती अभ्यास करणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन केली आहे. इंडिगो एअरलाइन्स मोठ्या प्रमाणावर पायलटची भरती करणार आहे. तब्बल 1000हून अधिक पायलटची नियुक्ती केली जाणार आहे. देशातील विमान वाहतूक क्षेत्रातल्या कोणत्याही एअरलाईननं केलेल्या सर्वात मोठ्या भरतींपैकी ही एक आहे. बदलापूर शहरातील स्ट्रॉम वॉटर प्रकल्पाचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पात शहरातील 10 किलोमीटरच्या मुख्य नाल्याच्या बाजूला बांधकाम करून त्याचं खोलीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन होऊन ते उल्हास नदीला सोडलं जाईल. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठार आणि परिसराच्या पर्यटन विकासासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी कास परिसराचा विशेष पाहणी दौरा केला. कास परिसराचा समावेश आता नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये करण्यात आला असून त्या दृष्टीनं पायाभूत सुविधांचं नियोजन केलं जातं. सांगलीमध्ये कन्या रत्न ठेव योजनेचा गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकरांच्या हस्ते शुभारंभ झाला. सांगलीमधील रुद्राणी फाउंडेशनच्या वतीनं समाजातील गरीब कुटुंबातील 102 मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत. रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मुलीच्या जयंतीनिमित्तानं तिच्या नावे ही ठेव योजना सुरू केली आहे. संभाजीनगरात 800 टेंडर बांधकाम विभागानं आउटसोर्सिंगद्वारे मंजूर केले. हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून झाला हे आता चौकशीतनं उघडकीस येणार आहे. 4 आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचा दावा करण्यात येत आहे. अजित पवारांच्या स्मरणार्थ 9 तरुणांनी बारामती ते मंत्रालय सायकल प्रवास केला. यावेळी या तरुणांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये येऊन दादांबद्दल आपल्या सहवेदना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शिवाजीराव गर्जे, संजय बोरगेंसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पुणे नांदेड विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. धावपट्टी दुरुस्तीच्या नंतर विमानसेवा पुन्हा सुरू केली. दुरुस्ती पूर्ण झाल्यानं आता दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबादसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेनं विरारपर्यंत 12 अतिरिक्त वातानुकूलित लोकल तर 3 बिगर वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच उपनगरीय रेल्वे सेवेचा भाग असलेल्या वैतरणा डहाणू मार्गावरच्या लोकल फेऱ्या न वाढवल्यानं तिथल्या प्रवाशांची नाराजी झाली होती. स्वामी समर्थनगर जोगेश्वरी विक्रोळी या मेट्रो 6 प्रकल्पासाठी कांजूरमार्ग इथं कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. ही जमीन MMRDAला हस्तांतर करण्याला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात भंगार विक्रीत उल्लेखनीय कामगिरी केली. 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत भंगार विक्रीद्वारे रेल्वेच्या तिजोरीत 404 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 3% वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला. येत्या 19 फेब्रुवारीपासून AC लोकलच्या 12 आणि साध्या लोकलच्या 3 फेऱ्यांची वाढ करण्यात येणार आहे. या वाढीमुळे गर्दी कमी व्हायला मदत होईल. मुंबईमधील बाबुलनाथ मंदिर परिसरातल्या छोट्या जागेत राहणाऱ्या एका साधूला 4 वर्षात जागा सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयानं एखाद्याला जागा सोडण्यासाठी इतका मोठा कालावधी देणं दुर्मिळ आहे. मात्र साधूंचं वय 75 वर्ष आहे. त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केल्याची बाब न्यायालयाने लक्षात घेतली. मुंबईत 99,000 फेरीवाले अधिकृत आहेत की 22,000 फेरीवाले पात्र आहेत यावर उच्च न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालय या प्रकरणामध्ये आता महत्त्वपूर्ण आदेश देणार आहे. पात्रता निश्चितीसाठी काही फेरीवाल्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. पाकिटबंद पदार्थांमध्ये असणाऱ्या साखर, मीठ आणि चरबीच्या घातक प्रमाणाबद्दल पाकिटावर स्पष्ट इशारा असावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणामध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिलेल्या उत्तरावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांचा TET विरोधी ठराव मंजूर करण्यात आला. राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचं वार्षिक अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात 1000हून अधिक शिक्षकांनी उपस्थित राहून संघटनेची ताकद आणि एकजूट अधोरेखित केली. LLB 3 वर्ष अभ्यासक्रमाला यंदाही विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. आतापर्यंत तब्बल 62,500 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 3 वर्ष LLB अभ्यासक्रमासह BEd, MAd आणि BPEdच्या CET प्रवेश नोंदणीला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नामकरण आता संत सेवालाल महाराज वैद्यकीय महाविद्यालय असं करण्यात आलं. संत सेवालाल महाराजांचं सामाजिक कार्य, नैतिकता, व्यसनमुक्ती परिश्रमामुळे महाविद्यालयाला त्यांचं नाव दिलं.
वाशिम जिल्ह्यात 12वी परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणं उघडकीस आल्याच्यानंतर प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 5 केंद्र संचालक, 2 सहाय्यक केंद्र संचालक आणि 14 पर्यवेक्षक अशा एकूण 21 कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस उपशिक्षण संचालकांकडे केली आहे.